नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी संदीप दुपारे तुमचं स्वागत करतो संदीप स्टडी सर्कल या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण घेऊन आलेलो नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबल जीडी परीक्षा भरती 2013 मध्ये जो झालेला पेपर आहे स्टाफ सिलेक्शन जीडीचा, त्या पेपरमधील आपण संपूर्ण गणित या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पेपर जरी हिंदीमध्ये झाला असेल तरी तो पेपर आपण मराठीमध्ये आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये आपण हे शिकणार आहोत। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला डेली बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणींपर्यंत अवश्य शेअर करा। तर चला सुरू करूया। गणित नंबर 51। एक फैक्ट्री में प्रति 9 में से एक महिला कामगार है। बघा मित्रांनो, गणित जरी हिंदीमध्ये असलं हे मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्णपणे समजून सांगतो। एक फैक्ट्री में प्रति 9 में से एक महिला कामगार है, म्हणजे 9 कामगारमध्ये एक महिला आहे। यदि महिला कामगारों की संख्या 125 है तो कामगारों की कुल संख्या क्या होगी? बघा, एका शॉर्टकटवरती काय आन्सर येते की 9 पैकी एक काय आहे, या 9 पैकी एक आहे महिला आणि बाकी उर्वरित काय आहे, 8 काय आहे, पुरुष आहे। तर मग काय करणे आपल्याला, 125 महिलांची संख्या दिलेली आहे म्हणजे एक याची संख्या दिलेली आहे, एक म्हणजे 125। तर आपल्याला विचारलेलं आहे कामगारों की कुल संख्या, एकूण संख्या किती आहे, 9। 9 म्हणजे किती, एक म्हणजे 125, 9 म्हणजे किती। जर आपल्याला विचारलं असतं की पुरुषांची संख्या ज्ञात करेल तर आपण इथे लिहिलं असतं 8 म्हणजे किती। येत्या व्यवस्थित लक्षात, कारण की 9 पैकी एक महिला आहे। 9 पैकी जर एक महिला आहे मग बाकी उर्वरित काय 8 काय आहे, 8 हे पुरुष आहे। बस यांचा गुणाकार हा खाली एक लिहिला का नाही लिहिला का याने काही फरक पडत नाही। तर यांचा गुणाकार करावा लागेल। आता आपल्याला 9 पाहिजे 45 5, आजचे आले 4, 9 दूनी 18 अधिक 4 22, 2 आजचे आले 2, 9 अधिक 2 11, म्हणजे 1125 ही एकूण कामगारांची संख्या आहे। आपला ऑप्शन नंबर बी। त्यापुढे गणित नंबर 52 बघूया। ए बरोबर बी का 2/3 और बी बरोबर सी का 4/5 है तो ए बी सी क्या होगा? म्हणजे आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचं। हे गणित खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो। मी एक आडवी लाईन देऊन घेते आहे। दुसरं बघूया, एकदम सोप्या पद्धतीमध्ये यांचं गुणोत्तर कसं निघेल तर हे बघा, ए बरोबर बी का, काचा अर्थ काय होत असतो मित्रांनो, गुणाकार। काचा अर्थ काय होत असतो, गुणाकार 2/3, ठीक आहे। आणि दुसरीकडे म्हटलं गेलं आहे बी बरोबर सी का, का म्हटलं गुणाकार 4/5। काहीच करू नये, एका शॉर्टकटमध्ये याचा आन्सर येते। या संख्येला जर गुणेला बी आहे तर हा इथचा गुणाकार मधला बी हिच्या खाली लिहा, ठीक आहे। आणि ही रेष हटवून टाका, म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली 2, बी ची व्हॅल्यू झाली 3। तसंच इथे या संख्येला जागेवर राहू द्या, संख्येला गुणाकारमध्ये सी आहे, सी इकडे आहे ना भागेला, इज इक्वल टू आणि गुणाकार कट करा, बी ची व्हॅल्यू झाली 4 आणि सी ची व्हॅल्यू झाली 5। पण जर आपल्याला तिघांचं जर गुणोत्तर काढायचं आहे तर मग गुणोत्तर काढण्याची एक शॉर्टकट पद्धत राहते, ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी, ठीक आहे। आपल्याला हेच काढणे, ए बी सी क्या होगा, यांचे गुणोत्तर काढा। तर मग आता यांची व्हॅल्यू यांच्या खाली घ्या। ए बी किती आहे, 2/3, लिहिला आपण 2/3, आणि बी सी किती आहे, 4/5, लिहिला 4/5। एक आडवी रेष लिहून घ्या। पण आता हे कशी काय पद्धत आहे हे तर आम्ही यूट्यूबवरती पहिली वारच बघत आहोत। तर बघा लक्षात घ्या, ही संख्या बाजूची इकडे लिहा 3, आणि ही 4, हा 4 इकडे लिहा, काहीच करू नये। या 3ला तिकडे धक्का मारा आणि या 4ला इकडे सरकवा आणि यांचा सरळ सरळ गुणाकार करा। जर गुणाकार केल्यानंतर जर भाग जात असेल तर ते आपला ॲन्सर होऊन जाईल, परत भाग जर नाही गेला तरी ते आपला ॲन्सर राहणार। तर 4 दूनी 8, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15। हे झालं मित्रांनो आपलं गुणोत्तर। या संख्येला तिन्ही संख्येला एका कॉमन संख्येनं भाग जात नाही, त्यामुळे हेच आपलं ॲन्सर आहे 8, 12, 15, पर्याय नंबर बी 8, 12। प्रथम 10 अभाज्य संख्याओं का औसत बताए। अभाज्य संख्या म्हणजे मराठीमध्ये म्हटलं जाते मूळ संख्या। अभाज्य संख्या म्हणजे काय मित्रांनो, मूळ संख्या। तर मूळ संख्या आपल्याला सर्वांना माहिती असायला पाहिजे, जसं की सर्वात लहान मूळ संख्या असते 2,
सर्वात लहान मूळ संख्या कोणती असते 2. आणि आपल्याला काय विचारलं गेलं आहे, प्रथम 10 अभाज्य संख्या का औसत. औसत म्हणजे होते सरासरी. औसत म्हणजे काय होते, सरासरी. अभाज्य म्हणजे मूळ. सर्वात लहान मूळ संख्या असते 2, त्यापुढील मूळ संख्या आहे 3, त्यानंतर 5, त्यापुढे 6, 7च्या पुढे 11, त्यापुढे 13, 13च्या बाद 17, 17च्या बाद 19, 23. बघा किती झालं, 5, 1 पाहिजे. आणि यापुढे 29. ठीक आहे. आता याची जर बेरीज केली व्यवस्थितपणे तर यांची बेरीज होते 129. यांची बेरीज किती होते, 29. मग सरासरी म्हणजे काय आहे मित्रांनो, की एकूण संख्या भागेला एकूण बेरीज भागेला एकूण संख्या. एकूण बेरीज, या सर्वांची बेरीज किती आलेली आहे, 129 भागेला एकूण संख्या. एकूण संख्या किती होत्या, 10. इथेच म्हटलं गेलं आहे ना, प्रथम 10ने भाग द्या. 10ने भाग देणं म्हणजे काय, तर वरच्या संख्येमध्ये जर सोडून पॉईंट देणे, म्हणजे आपलं उत्तर येणार 12.9. पर्याय नंबर सी. त्यापुढे गणित नंबर 4 म्हणजे 54 नंबरचं गणित बघणार आहोत. ते स्टाफ सिलेक्शन GD मधलं 2013 पेपर, 2013 झालेल्या पेपर सेटमधले गणित आहे. 54 नंबर. यदि कमीज का लागत 20% की छूट देने के बाद ₹64 आती है तो इसका मूल लागत कितनी है. याची मूल लागत काढणे म्हणजे आपल्याला मूळ किंमत काढणे. गणितात म्हटलं गेलं आहे, यदि कमीज का लागत पर 20% की सूट, म्हणजे एक वस्तू आहे, एक कमीज आहे, एक शर्ट आहे, त्यावरती 20% सूट देत आहे आणि 20% सूट देऊन किती येते म्हणजे किंमत ₹64. किंमत किती येते म्हणजे मित्रांनो ₹64 आती है तो इसका मूल लागत कितना था. जर आता 20% जर सूट देत आहे, मूल लागत किंमत किती असते, 100%. मूल लागत किती असते, 100%. 100%मधून त्याने 20% सूट दिली म्हणजे वस्तू किती पर्सेंटवर विकलेली आहे मित्रांनो, 80%वरती. मग 80% म्हणजे ₹64. आपल्याला पाहिजे मूल लागत काय आहे. मूल लागत म्हणजे 100% म्हणजे किती, 20% सूट दिली म्हणजे झाले 80%वरती त्यांची वस्तू विकली. 80 म्हणजे ₹64. 100% म्हणजे मूळ किंमत म्हणजे किती, ही पहिली संख्या घ्यायची. याच्यात आहे 0 सोबत 0 कॅन्सल. 8 8 64, 8 10 80. वस्तूची शर्टाची मूळ किंमत किती होती मित्रांनो, ₹80. पर्याय नंबर बी, ₹80. गणित नंबर 55. एक व्यापारी अंकित मूल्य पर 10% की छूट देता है. बघा मराठीमध्ये काय म्हटलं गेलं आहे, एक व्यापारी अंकित किंमतीवरती म्हणजे अंकित किंमत म्हणजे छापील किंमतीवरती 10% सूट देते. अभी भी उसे लागत मूल्य पर 17% का लाभ होता है. यदि वह अंकित मूल्य पर बेचता है तो लाभ प्रतिशत क्या होगा. बघा मित्रांनो किती सोपी आहे. जर लागत किंमत त्याची किती असते हमेशा 100%, त्याने यामधून 10% सूट देऊन विकली म्हणजे किती टक्क्यावरती त्याने वस्तू विकलेली आहे, 90%वरती. म्हटलं गेलं आहे 10% सूट देऊनसुद्धा त्याला 17% नफा झाला. नफा होत असतो मित्रांनो खरेदी किमतीवरती. 17% जर नफा झाला म्हणजे हे किंमत झालेली आहे आपल्या 90%ची. आपल्याला छापील किंमत काढायची आहे. मग यालाच म्हणायचं डायरेक्ट की 90% म्हणजे 117, तर 100% म्हणजे किती, 90% म्हणजे 117, 100% म्हणजे किती, छापील किंमत निघते. आता बघा 0 सोबत 1 0 कॅन्सल झाला, 9ने इकडे भाग देऊन देऊ, 9 1 9, बाकी राहिलं 2, 9 3 27 आणि हा एक 0. वस्तूची छापील किंमत किती होती मित्रांनो, 130. मग हे 100पेक्षा कितीने जास्त आहे, 30ने, म्हणून आपले ॲन्सर होते 30% नफा. जर त्याने सूट घेताना जर सूट देऊन जर न विकली असती तर त्याला झाला असता 30% नफा. गणित नंबर 56. एक व्यक्ति को 160 रुपये के 9 बॉल पेन बेचकर 20% की हानि हुई. ₹96 के कितने बॉल पेन बेचे जाए कि 20% का लाभ हो. तर बघा 56 नंबरचं गणित अतिशय महत्त्वाचं गणित आहे. एक व्यापारीमध्ये 160 रुपयाचे किती बॉल पेन विकले याने,
90 बॉलपेन विकलेले आहे आणि त्याला काय झालेलं आहे 20% नफा झालेला आहे. ठीक आहे, मग आपल्याला लिहावं लागते 120% नफा, सॉरी 20% हानी झालेली आहे. आपल्याला लिहावं लागते 80%. हे 80% आहे. आणि 96 के कितने बॉल पेन बेचे जाए कि 20% लाभ हो. 96 रुपयामध्ये किती बॉल पेन विकायचे की 20% का लाभ हो. 20% का लाभ म्हणजे 120. बस आता हे जे संख्या आहे हे व्यस्त करून इकडे लिहा. 9/16. ठीक आहे. बस आता संख्यासोबत संख्या कॅन्सल करा. शून्यासोबत शून्य कॅन्सल. 12 × 12 × 96. 8 × 8, 8 × 2 16. 2 × 2, 2 × 8 आणि 9 × 36. तर त्याने 96 रुपयामध्ये किती बॉलपेन विकावं लागते 36 की त्याला 20% तेव्हा नफा होईल. गणित नंबर 57. एक विक्रेता 225 की कलाई घड़ी खरीदता है. म्हणजे एक हातात कलाई म्हणजे हाताला बांधण्याची घड्याळ 225 रुपयाला खरीदतो और उसकी मरम्मत पर 15 रुपये खर्च करतो. यदि वह उसे 300 रुपये में बेचता है तो उसे कितना प्रतिशत लाभ होगा. बघा किती सोपी आहे. काही हिंदीमधलं जरी गणित असलं तरी आपण मराठीमध्ये शिकूया. 225 रुपयाची तो घड्याळ खरेदी केली. त्याच्या मरम्मतवर म्हणजे दुरुस्तीसाठी किती रुपये खर्च केला त्याने 15 रुपये. म्हणजे त्याला एकूण घड्याळ किती रुपयाला पडली 240 रुपयाला ते पूर्ण त्याला घड्याळ पडली. आणि त्याने किती रुपयाला विकली 300 रुपये में बेचता है तो उसका प्रतिशत लाभ ज्ञात करेल. 240 रुपयाला खरेदी केली 300 रुपयाला विकली म्हणजे नफा झाला की नाही मित्रांनो. नफा किती रुपये झाला 60 रुपये यांची वजाबाकी. 240ला खरेदी 300ला विक्री म्हणजे 60 रुपये काय झाला नफा. नफा होत असतो लहान संख्येवर. तोटा जरी होत असेल तोही होतो लहान संख्येवरच म्हणजे खरेदी किमतीवर. 240 वरती 60 रुपये नफा. 100% वरती किती टक्के नफा. ही पद्धत कशा बेसवर काम करते तर याच्या आपण आधी सरळ व्याज नफा तोटा आणि शेकडेवारी हे तीनही प्रकरणामध्ये आपण ही पद्धत शिकवलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या कारण की हेच गणित आहेत जे की आपण नफ्या तोट्यामध्ये शिकवलेले आहे. 260च्या खाली शून्यासोबत शून्य कॅन्सल. 6ने खाली भाग द्या. 6 × 24 आणि 4ने जर 100ला भाग दिला तर उत्तर येते 25% नफा. पर्याय नंबर सी. गणित नंबर 58 बघू. 2 वर्ष पूर्व म्हणजे 2 वर्ष आधी 8 सदस्यों के एक परिवार की औसत आयु. औसत म्हणजे मित्रांनो होत असते सरासरी. औसत म्हणजे काय होत असते सरासरी आयु. आयु म्हणजे वय 18 वर्ष थी. एक बच्चे के जन्म के बाद परिवार की औसत आयु आज उतनी ही है. बच्चे की आयु कितनी है. म्हणजे लहान मुलाची आपल्याला आयु सांगायची आहे जो की नुकताच जन्मलेला आहे. तर बघा लक्ष द्या. 2 वर्षापूर्वी 8 सदस्यों के एक परिवार की औसत आयु कितनी थी 18 वर्ष. मग आपल्याला काय करावं लागते काहीच नाही. 2 वर्षापूर्वी 8 सदस्यांचे सरासरी वय किती होते 18. मग 18 गुणेला 8 करा हे होऊन जातात 144. ठीक आहे. मग आता 2 वर्ष तर झाले. ठीक आहे. याला जर आजच्या कंडिशनवरती जर आणायचं आहे आणि एक बाळ जन्मलेला आहे. बाळ जन्मल्यानंतर परिवार की औसत आयु आज भी उतनी ही है तो बच्चे की आयु ज्ञात करे. म्हणजे आता 18 वर्ष वय आहे सरासरी वय आहे आणि सदस्य एक वाढला किती झाला 9. सदस्य किती झाला मित्रांनो 9. मग यांचा गुणाकार करावा लागेल आता. 18 गुणेला 9 म्हणजे 162. परंतु आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की 2 वर्षापूर्वी यांच्या वयांची एकूण बेरीज किती होती 144. हे 2 वर्षापूर्वी आहे. मग आज जर काढायचं असेल कारण की ही आजची कंडिशन आहे ना. ही जी कंडिशन आहे 165 वय हे आज आहे
मग आपल्याला जर आजचीच इथे वय पाहिजे तर मग इथे 2 गुणेला 8 सदस्य म्हणजे 8 दुनी 16 वर्षे यामध्ये मिळवावं लागते. म्हणजे आज यांच्या वयांची बेरीज किती होती मित्रांनो? 160 आणि मुलाला धरून आजच्या वयांची बेरीज किती आहे? 162. मग हे 2 वर्ष जे वाढले हाच आहे मित्रांनो मुलगा. मुलाचं वय किती आहे? 2 वर्ष. गणित नंबर 59. 9 पूर्णांकों का औसत 11 आता है, परंतु गणना करने के बाद यह देखा गया कि भूलवश गणना करते समय मूलांक 23 को 32 लिखा गया. उचित संशोधन करने के बाद नया औसत क्या होगा? आपल्याला मित्रांनो सरासरी काढायची आहे. बघा 9 पूर्णांकों का औसत म्हणजे 9 संख्यांची सरासरी किती आहे? 11 आहे. परंतु गणना करने के बाद यह देखा गया म्हणजे एक बेवकूफ पोरगं होतं ज्याने याची बेरीज केली होती की त्याने 23 को 32 लिखा. पण त्याने 23ला किती लिहिले होते? त्याने 32 लिहिले. तो नया संशोधन करने के बाद नया औसत क्या होगा? बघा खूपच सोपी आहे. फक्त एका स्टेपवरतीच ॲन्सर येते. 9 संख्या गुणेला सरासरी किती आहे? 11. म्हणजे एकूण बेरीज किती होती यांची? 11 9 99. एकूण बेरीज किती होती मित्रांनो? 99. परंतु गणना करते समय मूल अंकांक को 23 को 32 लिखा. मग यांची वजाबाकी करा की किती त्यानं जास्त लिहिले. 23 लिहायचे होते परंतु त्याने 32 लिहिले. म्हणजे त्याने किती शिल्लक लिहिले मित्रांनो? 9 जास्त लिहिले. मग जास्त लिहिलेली संख्या वजा करून टाका, कारण की एवढी बेरीज तुमची यामध्ये शिल्लक झालेली आहे ना, म्हणून यामधून 9 वजा करा. म्हणजे मूळ तुमची बेरीज किती येणार होती? 90. मूळ तुमची बेरीज किती येणार होती? तुमची 90. जर कुठे म्हटलं असतं इथं जर असं असतं की 32च्या जागेवर 23 लिहिले म्हणजे 9 कमी लिहिले असते तर 9 आपण प्लस केले असते, परंतु इथे जास्त आहे म्हणून वजाबाकी केली. बस मग सरासरी काढण्याचा एक महामंत्र एकूण बेरीज भागेला एकूण संख्या 9 10 90. म्हणजे त्यांचं करेक्ट सरासरी किती आहे? ते 10. गणित नंबर 60. निम्नलिखित का मान ज्ञात करे. इथे वर्गमूळच्या आतमध्ये संख्या आहे 156 25 प्लस 0.0081 वजा 0.0361. सर्वात आधी मित्रांनो यांचे वर्गमूळ काढावे लागतात. आणि हे वर्गमूळ काढण्याची कशी शॉर्टकट पद्धत आहे तर याचा एक आपला चांगलाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. वर्गमूळ याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. तर बघा हे वर्गमूळ कशा पद्धतीने निघतात. एकदम 3 सेकंदात, 3 सेकंद नाही लागत, 2 सेकंदात निघते. 156.25 प्लस 0.0081 प्लस 0.0361. हे तर 2 तर वर्गमूळ आपले पाठच आहे. हेच राहायला काढायचा. बघा कसं आहे. 5 आहे एकक स्थानला, 5 जच्च्या तसाच लिहा. 2 घर सोडून द्या. 156च्या आधीची वर्गमूळ संख्या कोणती आहे? वर्गसंख्या कोणती आहे? 144. आणि 144 कितीचा वर्ग आहे? तो आहे 12चा. मग राहिला पॉईंटचा प्रश्न. जर पॉईंट वर्गमूळाच्या आतमध्ये जर पॉईंट असेल आणि ते जर संख्या वर्गमूळाच्या बाहेर काढायची आहे तर पॉईंटची होती मित्रांनो अर्धे. पॉईंटला भाग द्यावा लागते 2ने. 2 भाग देणंच म्हणजे अर्ध करणं. 2 घर आहे तर बाहेर निघेल 1 घर प्लस 81 तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की 9चा वर्ग आहे, परंतु वर्गमूळच्या बाहेर येताना पॉईंट होतात अर्धे. 4 घर सोडून पॉईंट आहेत तर बाहेर निघेल फक्त 2 घर सोडून पॉईंट. आणि इथे मायनसचं साईन आहे, इथे हे मायनसचं साईन आहे. आणि 361 कितीचा वर्ग आहे मित्रांनो? 361 वर्ग आहे 19चा. 4 घर सोडून पॉईंट आहे त्यामुळे बाहेर निघणार 2 घर सोडून पॉईंट. बस आता याला सिम्प्लिफिकेशननुसार सॉल्व करणं आहे. आता यांची जर बरोबर आपण वजाबाकी केली तर आधी सर्वात आधी बेरीज करावं लागेल. 12.5 प्लस 0.09 म्हणजे यांची जर बेरीज केली तर येऊन जाते 12.59 वजा 0.19. आणि 19 जर आपण 59मधून वजा केले तर आपलं उत्तर राहते 12.40. आता हा 0 पर्यायामध्ये नाही आहे, आपलं ॲन्सर होऊन जाते 12.4. 61. एक काम को 20 दिन में कर सकता है और बी उसी काम को 30 दिन में कर सकता है. दोनों उस काम को कितने दिन में पूरा करेंगे. बघा म्हटलं गेलं आहे ए हा एका कामाला 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी त्याच कामाला 30 दिवसात
पूर्ण करतो तो दोनों मिलकर उस कार्य को कितने दिनों में पूरा करेंगे। मित्रांनो खूपच सोपी शॉर्टकट आहे, दोघांची बेरीज करा, वरती गुणाकार खाली बेरीज, 20 गुणेला 30 भागेला दोघांची बेरीज होते 50। हा शॉर्टकट कसा काम करतो तो ऊपर गुणा नीचे जोड या काळकामचाही व्हिडिओ आपला बनवून आहे, तोही तुम्ही नक्की बघा। शून्यासोबत शून्य कॅन्सल, 5 1 5, 5 चौक 20 आणि 3 चौक 12। तर दोघं मिळून किती दिवसात काम करतो? 12 दिवसामध्ये। ऊपर गुणा नीचे जोड, ऊपर गुणा नीचे जोड, वरती बेरीज खाली दोघांची ऊपर गुणा म्हणजे गुणाकार, जोड म्हणजे बेरीज, ऊपर गुणा नीचे जोड। त्यापुढे बघूया गणित नंबर 62। 5 घंटे एक साथ बजना शुरू करते हैं, 5 घंटे एक साथ बजना शुरू करते हैं और क्रमश 6 7 9 8 9 और 12 सेकंड के अंतराल पर बजते हैं, कितने सेकंड बाद वे फिर 7 बजेंगे। बघा लक्ष द्या, एकदम सोपी गणित आहे की 5 घंटे आहेत समजा आणि त्या सुरुवातीला एका वेळेस वाजवल्या जातात, परंतु नंतर त्यांचा जे वेळ आहे हा 5 सेकंद 6 सेकंद 7 सेकंद 8 9 आणि 12 हा आहे। मग आपल्याला काढणं आहे की या 5ही घंट्या किती सेकंदानंतर एका सोबत वाजणार, काहीच नाही, यांचा आपल्याला लसाई काढावं लागते आणि लसाई काढण्याची सर्वात सोपी पद्धत अशी आहे। आणि लसाईचा जर शॉर्टकट व्हिडिओ लागत असेल तर तोही आपला यूट्यूबवरती अपलोड आहे, सगळेच व्हिडिओ अपलोड आहे, फक्त तुम्ही पाहत जा। लक्ष द्या, याला दोन्ही भाग देऊन देऊ, 2 त्रिक 6 हे 7 जच्चा दसा, 2 चौक 8 हा 9ला भाग जात नाही त्यामुळे जच्चा दशे आणि 2 सक 12। पुन्हा दोन्ही भाग देऊ, हे 3 जच्चा दसा 9ला भाग जात नाही, हे दोन्ही जच्चा दसा 2 दोन्ही 4 9 जच्चा दसा आणि इथे येणार 3। पुन्हा याला दोन्ही भाग देऊन देऊ, 1 राहील। आता 3ने भाग देऊन कमी करू, 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3, पुन्हा 3ने भाग केला आणि शेवटी 7ने भाग दिला, त्यामुळे हे आता सगळ्या संख्या सेम आलेल्या आहेत। या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी आणि जे आपला लसावी येईल ते आपला आन्सर होऊन जाते। तर मी तुम्हाला लगेच शॉर्टकटही सांगतो, हे एवढी प्रोसेस करण्याची काही आवश्यकता आहे नाही। बघा लक्ष द्या, 2 दुनी 4 4 दुनी 8 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक 72 आणि 72 गुणेला 7 72 गुणेला 7 हा यांचा आपल्याला गुणाकार करणं आहे। 7 2 14 हातचा आला 1 7 7 49 अधिक 1 50 म्हणजे 504 सेकंद। पर्याय आहे का 504 सेकंद? ऑप्शन नंबर सी, 504 सेकंदाबाद ते पुन्हा वाजेल। मग आता हे एवढी प्रोसेस करायला परवडते का सर? नाही, एवढी प्रोसेस करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे। बघा शॉर्टकट कशा पद्धतीने याचा आन्सर येते। पण शॉर्टकट जर शिकायचा असेल तर पूर्ण धडा तुमचा झालेला पाहिजे व्यवस्थितपणे आधीच, तर आहे ते। कारण की यामध्ये एक संख्या आहे 7, जे की एक मूळ संख्या आहे। मूळ संख्याला आपल्या शॉर्टकटमध्ये गृहीत धरल्या जात नाही, त्यामुळे आपण याला थोडंसं साईडला देऊ, काहीच नाही केलं, फक्त आपण इथचा 7 कट करून साईडला लिहिलं। या संख्येला शॉर्टकट लागते। शॉर्टकट कसा असते तर मोठ्या संख्या, ही जी मोठी संख्या आहे याचा पाडा म्हणा आणि बाजूच्या संख्येने त्याला भाग देत चला, ज्या वेळेला भाग जाईल त्यावेळेला आपलं गणित आलेलं राहील, उत्तर आलेलं राहील। तर 12ला 6ने भाग जाते परंतु 8ने भाग जात नाही, मग आपण 12चा पाडा म्हटला 12 दुनी 24, 9ने भाग जात नाही, पुन्हा पुढे गेलो आपण 36, 9ने भाग जाते परंतु 8ने भाग जात नाही, मग याची दुप्पट करून टाका डायरेक्ट, 36 दुनी 72। बघा 6 गुणेला 12 72, 8 9 72, 9 8 72, 7चा इथे रोल नव्हता, आता याला 7ने गुणावं लागते। 7 2 14 4 हातचा आला 1 7 1 7 7 7 49 अधिक 1 50 म्हणजे आपलं उत्तर होणार 504 सेकंद। गणित नंबर 65, रुपये 750 अंकित मूल्य का एक रेडियो सेट यदि 570 में बेचा जाता है तो दी गई छूट की दर क्या होंगी।
बघा म्हटलं गेलं आहे एक रेडिओ आहे ज्याची अंकित मूल्य किती आहे, अंकित मूल्य म्हणजे छापील किंमत 750 रुपये आहे रेडिओ, आणि तो 570 रुपयाला विकला. 750 रुपये काय आहे मित्रांनो, छापील किंमत आहे. छापील म्हणजे दर्शनी किंमत, आणि विकला कितीला, 570 रुपयाला. काहीच नाही, यांची वजाबाकी करा. 15मधून 8 गेले, 15मधून 7 गेले, 8 राहिले, एक रिटर्न. म्हणजे सूट किती दिली त्याने, 180 रुपयांची सूट. मग सूट असो, नफा असो का तोटा असो, तो होत असतो आपला छापील किमतीवर, खरेदी किमतीवर. सूट हे छापील किमतीवर होते. मग 180 रुपये आपल्याला सूट मिळाली. 750 रुपयावरती 180 रुपयांची सूट, 100%वर किती रुपयांची सूट, संपलं गणित. शून्यासोबत शून्य कॅन्सल करा. 25नी भाग जाते संख्येला, भाग देऊन द्या. 25 त्रिक 75, 25 चौक 100. 3ने पुन्हा इकडे भाग जाते, देऊन द्या. 3 1 3, 3 सका 18, 6 चौक 24. म्हणजे किती टक्के सूट दिली दुकानदारानं रेडिओवरती, 24%. कदाचित रेडिओ बंद असेल. गणित नंबर 66. ए, बी और सी मिलकर 150 रुपये प्रतिदिन कमाते हैं, जबकि ए और सी मिलकर 94 रुपये कमाते हैं और बी और सी मिलकर 76 रुपये कमाते हैं. सी का प्रतिदिन की कमाई क्या है. मित्रांनो खूपच सोपी गणित आहे, खूपच सोपी. मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसं सोडवायचं. ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून किती रुपये मिळाले त्यांना, 150 रुपये कमाते. इथे सरासरी वगैरे काही म्हटलं गेलेलं नाही. हे प्रतिदिन किती रुपये कमवते, तिघं मिलकर 150 रुपये. आणि ए और बी मिलकर म्हणजे ए प्लस बी मिळून किती कमवलं जात आहे, 96 रुपये. आणि बी प्लस सी, सॉरी ए प्लस सी आहे इथे, ए और सी आहे 96 रुपये. आणि बी और सी 74 रुपये, सॉरी 96, अरे यार हे 94 आहे, सॉरी मित्रांनो, ये संख्या थोड्या गलत होत आहे. ए और सी मिलकर 94 रुपये कमाते और बी और सी मिलकर 76 रुपये कमाते. मग आता यामध्ये कोणती एक गोष्ट कॉमन झाली की यामध्ये सी जो आहे हा 2 वेळेस यांचा पगार मोजला गेला. सी 2 वेळेस इथे मोजला गेला. यांची बेरीज करून टाका, बस काहीच नाही. मग ही जी बेरीज झालेली आहे 170 रुपये, मग ही बेरीज शिल्लक का बरं झाली, कारण की ए बी सी तिघं किती कमवत होते एका दिवसात, 150 रुपये. मग ए अधिक सी 94 रुपये, बी अधिक सी 76 रुपये, यांची बेरीज झाली 170 रुपये. मग हे पैसे शिल्लक का झाले, शिल्लक का झाले, कारण की इथे हा जो सी आहे हा सीची गिनती करताना 2 वेळेस झाली. 2 वेळेस झाली ना, त्याचा पगार 2 वेळेस मोजला गेला. बस आता 170मधून या तिघांचा बेरीज वजा करा, जेही वरती शिल्लक राहील 20 रुपये, हे झाले मित्रांनो सीची कमाई. ऑप्शन नंबर बी. 68. 30.6 किलोमीटर प्रति घंटे की गती निम्नलिखित में से किसके बराबर है. हे प्रति तास वेग दिलेला आहे आणि आपल्याला प्रति सेकंद, मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला वेग याचा सांगणं आहे. तर बघा 30.6 किलोमीटर, आणि आपल्याला इथे जे पर्याय दिलेले आहे सगळे आहे मीटर पर सेकंदमध्ये. तर काहीच नाही मित्रांनो, बघा लक्ष द्या. 3600 सेकंदामध्ये 30.6 किलोमीटर, याला मीटरमध्ये करताना 3 शून्य जोडावं लागते, परंतु एक पॉईंट असल्यामुळे आता आपल्याला 2 शून्य जोडावं लागते. आणि 1 सेकंदामध्ये किती, भागेला 3600. 2 शून्यासोबत 2 शून्य कॅन्सल झाले, 6नी भाग जातो, 9नी भाग जातो, 9नी भाग देऊन कमी करून टाका. 9 चौक 36, इकडे भाग द्या. 9 त्रिक 27, बाकी राहिले 3, 9 चौक 36. 4नी भाग देऊन द्या, भाग जाऊ का नाही जाऊ, जे येईन ते पॉईंटमध्ये उत्तर राहील. 4 1 4, 4 8 32, बाकी राहिले 2, म्हणून 0 उत्तरावर पॉईंट. 4 5 20, म्हणजे 8.5 मीटर पर सेकंद. 8.5 मीटर पर सेकंद. ऑप्शन नंबर ए हे आपलं जाणार उत्तर. दुसरं गणित बघूया. गणित नंबर 69.
200 मीटर लंबी एक 36 किलोमीटर घंटा की रफ्तार से चलकर एक पुल को पार करने में 55 सेकंद लेती है। पुल की लंबाई ज्ञात करें, पुल की लंबाई बताइए। मित्रांनो, खूपच सोपी गणित आहेत रे बा हे। रेल्वेचा पुरा टॉपिकच आपण एका शॉर्टकटवरती शिकवल्या जाते। तुम्ही अवश्य जॉईन करा, व्हिडिओ पूर्ण बघत चला। 200 मीटर लंबी एक ट्रेन 36 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से चलती है और पुल को पार करने में 55 सेकंद लेती है। बघा किती सोपी आहे। 36 सेकंदामध्ये 36 किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी 3 शून्य जोडावं लागते, कारण की आपण युनिट यांचे चेंज केले। एका तासाला 36 सेकंद लिहिले, मग 36 किलोमीटरला 36,000 मीटर लिहावं लागते। तर 55 सेकंदामध्ये किती? 55 सेकंदामध्ये किती? संपलं। हे 36 लिहायच्या खाली 2 शून्यासोबत 2 शून्य कॅन्सल झाले, 36 सोबत 36 कॅन्सल झाला, व हा शून्य येणाऱ्या 550 वरती 55 वरती हा एक शून्य झाला। म्हणजे 55 सेकंदमध्ये गाडी किती चालली? एकूण 550 मीटर। मग 550 मीटर जर चालली, मग रेल्वेची तर लांबी देऊन आहे 200 मीटर लंबी ट्रेन, 200 मीटर लांबी जर आपण यामधून वजा केली, बाकी राहते 350 मीटर। हे कायची लांबी आहे? हे लांबी आहे पुलाची लांबी। आणि नंबर 70, दो बराबर राशि क्रमश 7% और 5% के साधारण ब्याज पर उधार दी गई। दोनों ऋणों पर अर्जित ब्याज 4 वर्षों में 960 रुपये जुड़ते हैं। उधार दी गई कुल राशि बताए। उधार दी गई कुल राशि बताए। बघा मित्रांनो, काय म्हटलं गेलं आहे की 2 बराबर राशी क्रमागत 7% आणि 5% या साधारण व्याजावरती दिलेल्या आहे। दोनों ऋणों का अर्जित ब्याज 4 वर्षे में, म्हणजे 2 वेगवेगळ्या राशींवरती 4 वर्षामध्ये एकूण व्याज किती होते? 960 रुपये। एकूण व्याज किती होते? 4 वर्षामध्ये 960 रुपये होते। उधार दी गई कुल राशि ज्ञात करें। बघा किती सोपी आहे। 7% आणि 5%, ही 4 वर्षे ठेवल्या जात आहे आणि ही पण 4 वर्षे ठेवल्या जात आहे। काहीच नाही, यांची बेरीज करून टाका। 7 28 आणि 4 5 20। हे जे पर्सेंट मिळत आहे हे पर्सेंट आपल्याला व्याज आहे। हे जे पर्सेंट मिळत आहे हे व्याज आहे। 28 आणि 20 म्हणजे एकूण किती होतात? हे 48% काय झालं? हे आपल्याला व्याज मिळालं। 4 वर्षामध्ये आपल्याला एकूण व्याज मिळालं आणि बस संपलं। 48 म्हणजे 960 रुपये जुळते हे। 48% म्हणजे 960 रुपये जुळते हे। तो कुल राशि ज्ञात करे। कुल राशि मित्रांनो हमेशा लक्षात ठेवा, ती हमेशा 100%च असते। 100% म्हणजे किती? 48 म्हणजे 960 रुपये व्याज, 100% म्हणजे किती? हे 48 लिहिले या संख्येखाली। 48 दुनी 96 आणि 2 वरती हे 3 शून्य म्हणजे 2000। आपली मुद्दल किती होती मित्रांनो? 2000। ऑप्शन नंबर सी। नंबर 71, रमन के वेतन में इस वर्ष 5% की वृद्धि हुई। यदि उसका वर्तमान वेतन 1806 रुपये है तो पिछले वर्ष उसका वेतन कितना था? तर बघा मित्रांनो, रमनच्या पगारामध्ये यावर्षी 5%ची वाढ झाली। वृद्धी म्हणजे वाढ झाली। उसका वर्तमान म्हणजे आजचे पगार 1806 रुपये आहे। तो पिछले वर्ष म्हणजे मागील वर्षीचा त्याचा पगार आपल्याला काढायचा आहे। तर सर्वांना माहिती आहे मूळ पगार किती असतो? 100%। मूळ पगार किती असतो मित्रांनो? 100%। यामध्ये 5% वाढ झाली म्हणजे त्याचा पगार किती पर्सेंटवरती झाला? 105% झाला। मग 105%ची व्हॅल्यू झालेली आहे 1806 रुपये। तर आपल्याला पाहिजे उसका पिछले साल का वेतन, जे की होता 100%। 100% 100 म्हणजे किती? 105 म्हणजे 1806, तर 100% म्हणजे किती? 105 येऊन जाणार याच्या खाली। ठीक आहे। 5 ने भाग देऊन त्या संख्येला 5 दूनी 10, 5 1 5, पुन्हा 5 दूनी 10। 21 ने इकडे भाग देऊया। 21 1 21, 21 8 168। 168 जर यामधून वजा केले, बाकी राहिलं 2 1, बाकी राहिले 12। आता इथे झाले 126। आता इथे भाग जातो 6चा।
व आता 86 गुणेला 20 जेही गुणाकार येईल ते आपलं राहील फायनल उत्तर. तर गुणाकार इथे लिहूया आपण. 0 जसच्या तसा, बेसक 1202, हातचा आला 1, 82 16 अधिक 1 17, म्हणजे त्याचा मागील वर्षाचा पगार होता 1720 रुपये. ऑप्शन नंबर ए. गणित नंबर 72. एक परीक्षा में 80% लड़के इंग्रजी में पास हुए. म्हणजे म्हटलं गेलं आहे एका परीक्षेमधील 80% मुलं इंग्रजीमध्ये पास झाले और 85% गणित में पास हुए. 85% गणितामध्ये पास झाले. जबकि 75 लड़के दोनों विषयों में पास हुए. 75% दोन्ही विषयामध्ये पास झाले. यदि 45 लड़के दोनों विषयों में फेल हुए तो कितने, तो परीक्षा में बैठे लड़कों की कुल संख्या बताइए. बघा किती सोपी आहे. हे जे गणित आहे आपले शेकडेवारीमध्ये प्रकार नंबर 25ला झालेले. तर बघा लक्ष द्या, इंग्रजीमध्ये 80% काय झाले, पास झाले. आपण याला पास झाले म्हणून याला एक राईट खून देऊन देऊ. त्यापुढे म्हटलं गेलं आहे गणितामध्ये 85% पास झाले, ह्याला पण राईट खून देऊन देऊ. आणि आपण शेकडेवारीच्या 25 प्रकारमध्ये हे जे गणित बघितलेलं आहे यामध्ये बेरीज करा. 5 आणि 8 दोन्ही 16, हे पण यांची बेरीज जी येते ही पासवाल्यांचीच बेरीज येते. आणि यामधून दोनों विषयों में पास हुए वाले 75, हे 75 यामधून वजा करून टाका. हे पण पासच झालेले आहे, दोन्ही विषयामध्ये पास होणारी संख्या वजा करावी लागते. मग 75 जर वजा केले बाकी राहिले 90% पास झाले. आता आपण म्हणू शकतो की दोन्ही विषयामध्ये किती टक्के पास झाले विद्यार्थी, दोन विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले, 90%. आणि दोन विषयात नापास किती झाले तर 10%. 100मधून 90 गेले बाकी राहिले 10%. मग आपला आन्सर होईल की 10% फेल झालेले विद्यार्थ्यांची संख्या 45 आहे. तर आपल्याला पाहिजे कुल लड़कों की संख्या. कुल लड़के किती असते मित्रांनो, 100% म्हणजे किती, हे 10 येऊन जाणार इथे. 10 म्हणजे 45, तर 100 म्हणजे 450 यांचा गुणाकार. आणि ऑप्शन नंबर बी होऊन जाणार आपलं आन्सर. पुढे बघूया गणित नंबर 73. 5% प्रतिवर्ष चक्रवृद्धि ब्याज पर 800 रुपये कितने वर्षों में 882 रुपये हो जाएंगे. आपल्याला किती वर्षामध्ये 5% चक्रवाढ व्याज दराने 800 रुपयांचे किती वर्षामध्ये 882 रुपये होईल हे आपल्याला बघणं. तर आपण बघूया. सर्वात आधी 800 रुपयांचे 5% आपण व्याज काढून घेऊ. सुरुवातीला किती होतात तर ते होऊन जातात 8 पंचे 40. हे झालं आपलं पहिलं वर्ष. हे किती होऊन जाणार मित्रांनो, पहिलं वर्ष. आणि त्यापुढे हे मिळू आपण 800मध्ये, म्हणजे आपली बेरीज किती झाली आता 840 रुपये. पुन्हा याचे 5% काढूया. 1 शून्यासोबत 1 शून्य कॅन्सल, 5ने याला भाग देऊ, 5 2 10, दोन्ही इकडे भाग देऊ, 2 चौक 8, 2 2 4, 42. म्हणजे पहिल्या वर्षी व्याज मिळालं 40, दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 42. म्हणजे असं एकूण व्याज 2 वर्षामध्ये किती मिळालं, 82 रुपये. मग झालं ना आपलं उत्तर, पहिलं वर्ष दुसरं वर्ष, म्हणजे आपलं आन्सर होऊन जाणार 2 वर्षामध्ये. निर्देश प्रश्न संख्या 74 75. म्हणजे आता 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या पाय डायग्रामवरून, पाय चार्टवरून मिळणार आहे. निम्नलिखित ग्राफ में से 5 व्यक्तियों की जनवरी माह से आय व्यय दर्शाया गया है. ग्राफ को पढ़िए और प्रश्न के उत्तर दीजिए. तर खूपच सोपी राहते मित्रांनो. हे पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती, तिसरा, चौथा, पाचवा असे 5 व्यक्ती आपल्याला दिलेले आहे. उभ्या संख्येमध्ये दिलेला आहे. आय आहे त्यांची 1000 रुपयामध्ये. आय 1000 रुपये में. गणित नंबर 74चं आपल्याला उत्तर देणं आहे. 5 व्यक्तियों की प्रतिमाह औसत क्या कितनी है. औसत आय कितनी है. 5 व्यक्तियों की औसत आय कितनी है. मग आय कुठे दर्शवत आहे, ज्या डब्यामध्ये रेश केलेले आहे हे आय आहे, म्हणजे इन्कम. आणि व्यय म्हणजे खर्च. व्यय म्हणजे काय होते, खर्च. मग आता आपल्याला जर आय पाहिजे तर यांची बेरीज करावी लागेल. पहिल्या व्यक्तीची आय किती आहे 5, दुसऱ्या व्यक्तीची 7.25, तिसऱ्या व्यक्तीची 5.5, चौथ्या व्यक्तीची आहे 8.75 आणि पाचवा व्यक्ती आहे 4.25.
आपल्याला जर आय काढायची आहे तर सर्वांची बेरीज करावी लागेल, औसत जर काढायची आहे तर सर्वांची बेरीज करावं लागेल आणि एकूण व्यक्तींनी त्याला भाग द्यावा लागते. मग यांची आपण त्याला आता करावं लागेल बेरीज. 5 त्रिक 1505 हातचा आला 1, 10 17 1707 हातचा आला 1. पॉईंट जसच्या तसा यांची करावं लागते आता आपल्याला बेरीज. 12 17 24 30 यांची बेरीज होते 30.75 आणि आपल्याला याला भाग द्यावा लागते 5नी. का बरं 5नी? कारण की 5 व्यक्ती आहेत ते म्हणून. 5 व्यक्ती आहेत म्हणून. मग 5 एक 5, 5 सक 30, बाकी राहिलं नाही, 7ला भाग देऊ. 5 एक 5, 2 राहिले, 5 5 25 आणि 2 घर सोडून पॉईंट आहे तर भाग देताना 2 घर सोडून नंतरच आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. परंतु आता जे पर्याय आहे आपले हे 5,500 6,000 पगार आहे, पर्याय आहे. मग आता पर्यायाला नुसार आपल्याला गुणावं लागते 1000ने, कारण की प्रति व्यक्तीची आय की कशामध्ये होती? 1000मध्ये होती. मग 1000ने जर गुणलं 6 1 5 3 0 लावून दिले, परंतु 2 घर सोडून पॉईंट आपल्याला उत्तरामध्ये द्यावं लागेल. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर होईल 6,150 रुपये. ऑप्शन नंबर सी. नंबर 75, व्यक्तियों की आय रेंज क्या है? हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्येच राहतो की व्यक्तियों की आय रेंज काय? आय रेंज म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे? तर खूपच सोपी राहते. सर्वात लहानी संख्या घ्या गणितामधली, हे बघा 4.25. म्हणजे सगळे जे व्यक्ती आहे हे 4.25च्या वरती आहे आणि आय रेंज पाहिजे तर सर्वात मोठी संख्या घ्या 8.75. 8.75 आय रेंज काढायची आहे ना, म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, कमीत कमी कितपर्यंत आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत आहे यांची वजाबाकी करा बस. 50 इथे राहिले 4. हे झालं आय रेंज पॉईंटमध्ये, परंतु आपल्याला पाहिजे रुपयामध्ये. मग ह्याला गुणावं लागते 1000नं, कारण की ते लिहून आहे आय 1000 रुपयामध्ये दर्शवलेली आहे. यांचा गुणाकार जर केला एवढा आणि 2 घर सोडून गुणाकारमध्ये पॉईंट दिले, म्हणजे आय रेंज किती आहे मित्रांनो त्यांची? 4500. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने वाटला तर हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि प्लीज तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करत चला, कारण की तुम्ही जेवढे व्हिडिओला लाईक करसाल तेवढीच आम्हाला एनर्जी मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी.